जे आदिवासी मित्र मित्र आज आपल्याला एक नवीन रेसिपी करायची आहे. हे दिसताय ना, या डांगर आहे आपल्या शेतामधले. तर बरंच 1.5-2 महिने झालं तोडून ठेवलं या. तर आपण काय करू, याला ना कट करू, शिजू आणि डांगर भाकरी करायच्या त्याच्या. अर्ध्याच्या डांगर भाकरी करू आणि अर्ध्या फोडीच्या आपण घेऊ खाऊन. तर मग ते जरा याचं धूळ बसेल तर त्याला नाही आता धुवूनच घेतो डायरेक्ट. म्हणजे नको डोक्याला ताण नाही का. एकदम मस्त करतो रेसिपी पळत राहतो मी. होय, मग ह्या डांगर घे आणि धुवून आण चकाचक म्हणजे कापाय. असं हम्म. पहा मित्रांनो, असा डांगर चकाचक धुवून घेतला. बराच दिवसाचा आहे ना, 1.5 महिना झाला असेल तोडून ठेवले. चला मग आता कापाया नेऊ. मित्रांनो आता बघा, एकदम चकाचक धुवून आणलाय. तर मित्रांनो आता ना याला ना याला कापितो आणि याचा कट करून घेतो. आणि तर मित्रांनो याला नाही का दुसरा एक नाव आहे, याला काशी फळं म्हणतात. ती म्हणजे जी लोक काशीला जातात ना, ती लोक या फळ आहे ना खातच नाही, याला खात नाही. तर मग चला आपण काय काशीला जायला नाही, तर मग ह्याचं हे करतो, कापून घेतो आता याला. तर सूर्य आहे ते, पण या सूर्याने नाही कापण्यासाठी कडाक आहे. तर मग आता कोयत्याचा वापर करतो. आणि ह्या देठूक मोडलो याच्यातून ते निघत आहे पाणी, त्या खोकल्याचं औषधाला पितात ना. हां, मग काय करू, ह्या देठूक आहे ना मित्रांनो, हे आहे नाही का, ह्या देठूक असा असा धरायचा थोडासा आणि ह्या देठूक असा उडवायचा आहे बा. उडत आहे गोड, डायरेक्ट फुटला बरं का. चला डायरेक्ट असा कापितो. ले ले कडाका ह्या डांगर ले निभा रे. एकच नंबर निघाला हा, चांगलं निघाला एकदम. हे काय पायाला ह्या पा किती भारी. तर आता याच्यातलं ह्या गिर काढून घेतो. हे बी पुढच्या वर्षाला ठेवतो, ह्या लावाया बरं का. आता पप्पीच्या मम्मीलाच हे करायला येतो. हे मग हात माखून जातील, नवीन शर्ट घातलाय ना आता, मग आला झाला भास. मित्रांनो आता आहे ना, पप्प्याची मम्मी आहे नाही का डांगराच्या फोडी करून घेते. तर चला मग ते फोड्या करते कशी पोहू आपण. आणि त्या आतमध्ये ना गीर त्या काढून घेते, त्याच्यातला गीर काढायला लागत आहे. बिया राहत आहे, त्या बिया काढून ठेवायला लागत आहे. म्हणजे पुढच्या वर्षाला होईल ना लावाया परत, म्हणजे मग पक्के डांगऱ्या येतील परत. मित्रांनो इकडं पहा आता कशा फोडी बनवितात. ह्या पहा गीर काढून ठेवला आहे, गीर ह्या बा, गीर आणि बी इकडं काढून ठेवला आहे बा. असा गीर बाजूला काढून ठेवायचा. ह्या बी म्हणजे काय होईल माहिती आहे का, ह्या बी आहे ना पुढच्या वर्षी आम्ही डबल सासून ठेवणार आहे. पण अंदुकर आहे ना, डांगर खाल्ल्याशिवाय कळणार नाही का ह्या डांगर गुवाडे का पुचाटे. जर पुचाटा असेल तर मग आम्ही नाही लावायचं ह्या डांगर. गुवाड डांगरांचा बी ठेवायचा सासून, म्हणजे मग डांगरा खायला मस्त. ह्या पा वरून आहे ना असं करून घ्यायला लागत आहे सुरीनं, ह्या बा त्या, म्हणजे एकदम मस्त होत आहे. डांगर एकदम मस्त शिजून घेतो आहे आम्ही. आता चुलीवर शिजवणार आहे, बघू आता. हे कापून घेतो, फोडी करून घेतो ना मग. हां मित्रांनो किती मस्त पिकलाय ना ह्या डांगर. पहा किती किती एक नंबर, पार एकदम पपईसारखा दिसत सुटला आहे डांगर मला. तर मित्रांनो आता ह्याचं आहे ना, ह्या वरचा गीर काढून आणि मग ह्या बा अशा फोड्या केल्या ते ह्या वरचा एकदम. आणि मग ह्या फोड्या आम्ही शिजात टाकणार आहे चुलीवर टोपामध्ये. मग शिजला
का मग बाकीच्यांचं आम्ही डांगर भाकरी करणार आहे आणि बाकीचं घेऊ खाऊन. डांगर वडा नाही ना बनवायचा. डांगर वडा आपण पाठीमागच बनवलं होतं ना, आता कला डबल नाही का. आता डांगर भाकरी बनवू. आणि ह्या डांगर भाकरी आहेत ना लय एक नंबर होत्या ते. आणि 8 दिवस चालत आहेत ह्या. म्हणजे प्रवासामध्ये आम्ही ना डांगर भाकरी बनवायचो पहिला. म्हणजे आमची आई होती, आता नाही आहे. म्हणजे आई होती तेव्हा बनवायची डांगर भाकरी बनवायची. कुठं देवाला पंढरपूरला आळंदीला जायचं असला का मग त्या भाकरी आम्ही 4-5 दिवस तर पार ते म्हणजे काय खराबच होत नाही डायरेक्ट. जितकं म्हणजे असं शिळी होईली का अनेकच गोड लागत आहे ते भाकर प्रवासामध्ये खायला. एकच नंबर आहे ते डांगर भाकर. चला मित्रांनो, मग आता आहे ना तुम्ही हिडीव पळत राहा पूर्ण. एकच नंबर डांगर भाकर होते. तर आमची पद्धत कशी आहे पहा ऐकली डांगरामधली, म्हणजे ती तुम्हाला पाहून रेसिपी करता येईल कधी जेले माहीत नसेल तेली. तसं म्हणलं तर बऱ्याच जणाला माहीत आहे कशी बनवायची डांगर भाकरीची. ह्या कशा बनवायच्या माहिती आहे सगळी. पण चला बनवू आपण. मुंबईला पुण्याला अशी लोक कुठं बनवितात ते. भरपूर मोठा डांगर होता मित्र, भरपूर फोडी झाल्या ते. डांगर भाकरी भरपूर बनणार आहे ते ह्या एवढ्या मालाचा. म्हणजे किती हे होणार आहे. ह्या पा किती फोड्यात ह्या. आणि अजून एवढे म्हणजे भरपूर डांगर भाकरी होत्या ते. आणि तसं जर डांगर जर गोड जर असला ना मग काय आम्ही घेऊ खाऊन. पण बघू आता शिजवल्याच्या नंतरच कळणार आहे. आणि डांगर भाकरी तर गोड लागणारच आहे ते. पण आम्हाला बीट व्हायचे पुढच्या वर्षासाठी, त्यामुळं आम्हाला ना चेकिंग तर करावंच लागेल खाऊन. पोरा गेल्या शाळात, आम्ही 2च जण आहे. आमचा झाला आहे आता डांगराचा प्रयोग. तर मित्र आमच्याकडे याला डांगर म्हणतात ते. आणि तुमच्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहे तर ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आमच्याकडे डांगर म्हणतात ते आणि तुमच्याकडं काय म्हणतात ह्या फळाला. म्हणजे मग आम्हाला पण कळलं का बुवा किती नाव आहे त्या डांगराला. आता आम्हाला 2 नावं माहीत आहे. डांगर म्हणतात ते, काशीफळ म्हणतात ते. आणि अजून काही नाव असेल तर तुम्ही ना कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही आहे ना त्या कमेंटला रिप्लाय जरूर देऊ. तर मित्रांनो आपला डांगराच्या फोडी म्हणजे तयार करून ओके झाल्यात. ह्या बा एवढ्या फोडी झाल्यात हे मित्र. हे डांगर खपल का आम्हाला एवढा डांगर आहे. आणि माणसात किती माहिती आहे का, आम्ही 2 आणि पोरा 2. एवढा डांगर खपल का आम्हाला एवढ्या फोडी आहे ती. चला बघू आपण निम्या फोडी खाता येतील. निम्या फोडींच्या डांगर भाकरी होतील. म्हणजे जास्त बनून आमच्याकडं कोणी पाहुणा नाही काही नाही कायला म्हणला. ह्या पा आता ह्या टोपामध्ये ह्या पा असं करून घ्यायचं. तर मित्र ह्या पा अशा डांगराच्या फोड्या ना अशा रचून घ्यायच्या. तुम्ही हिडीव पोहून घ्या, परत तुम्ही उलटी ठेवशाल असा ठेवून घ्यायचा. ह्या बा असा आम्ही रचून घेतला. ह्या बा एक थर आहे ना उलटा रचला आहे. आणि नंतर ह्या बा असं वरची बाजू अशी केली. ह्या आणि मग असंच करा. म्हणजे ना जर जास्त झाला तर जळाला तर खालून थोडासा लागत आहे, जळत आहे. ह्या बा ह्या एवढ्या टोपात बसायचा का नाही. ह्या बा अजूनही काही एवढ्या ते. ह्या बा किती डांगर रे. ह्या लय मोठा डांगर होता. ते एवढा बसला तर बरा होईल. कसं तरी ॲडजस्ट करी सुटले आम्ही. ह्या बा किती मोठा टोप आहे हा. ह्या पहा ना एवढ्या मोठ्या टोपामध्ये तरी बसा ना अजून एवढं. ह्या पा बसला पाहिजे ना. एकदा बसला ना मग काय वरून झाक नाही ठेवून आहे ना त्याबरोबर वाफो शिजल. पण बसला पाहिजे. ह्या बा अजून एवढे होईल का ॲडजस्ट पाहिजे म्हणते होईल. मग आता बघू होईलच आता वाटत आहे काय. आता एवढाच राहिला 3 राहिलेत अजून.
आता झालाच ॲडजस्ट बरं का, एकच राहिली आता यावा झाली बरं का ॲडजस्ट आता. ओके आता आहे ना, बरं झालं या टोपामध्ये बसला. म्हणला बसता का नाही, लय फोडी झालत्या ना. चला मित्रांनो, आता आहे ना, आता ह्या टोपात करून ठेवला आहे. आता आहे ना चूल पेटवेलच आहे, पण फक्त मोठमोठ्याले लाकडा लावून म्हणजे मग ना डांगार आहे ना अर्ध्या तासाच्या आत शिजलाच पाहिजे, म्हणजे मग पुढची रेसिपी सुरुवात कराय. चला मित्रांनो, आता आहे ना चूल पेटून घेऊ, म्हणजे मग डांगर पटकन शिजल. आता आहे ना चूल पेटून घेतो, मग देतो चुलीवर टोपटून, म्हणजे डांगर आळ नाही लागणार, नाही चवाला चांगलं येईल. मीठ टाकून घेतला. पण मित्रांनो थोडासा पाणी टाकून घेतलं आहे, अर्धा तांब्या चुलीवर ठेवून दिला. आता आहे ना फाट्या लावून झाल्या ते. आता आहे ना मी काय करतो, मिचर येतो आता जाळ कराय, कारण दुखाटव सुटला आहे बा, तर लय दुखाटव सुटला आहे. तर मी फुकणी घेऊन जाळ फुकायला येतो, आणि मग ते तवर पप्पीचे मग मी काय काय लागत तवर आवरीते. तर मी व्हिडिओमध्ये पाहणारचा. पण चला आता मग काय काम आहे जाळ फुकायचा, तर मी आता जाळ फुकितो. जाळ ना माचीस हे झाकणे द्या वर ठेवून. हां ह्या पहा मित्रांनो, एकदम मापामध्ये हे बा एकदम भारी बसली बरं का, पितळीवरून बरोबर बसली आहे बा. आता फक्त जाळ करायचं काम बाकी. तर चला आता मी जाळ करून घेतो. असं हे करण्याचं त्याच्यातून आता हे बा पेटली बरं का. आता ना मित्रांनो मी रेतो जाळावर, लवकर शिजलं म्हणजे मग कसं आहे लवकर डांगार भाकरी होते. आता हे बी नेऊन घर वाळत घाल बरं का. वाळत घालते ना, म्हणजे वाळून जाईल. मित्रांनो आता आहे ना अर्धा तासाच्या पुढं झाला आहे. आता बघू डांगर शिजलाय का नाही ते आपण पाहू. चला हे पा, अयो लय गरम आहे ती पितळी, लय गरम आहे. तर पहा मित्रांनो कसा आवाज येत आहे हे बा. आणि हे पहा फार शिजून गेला आहे बरं का, एकच नंबर. हे बा एकच नंबर शिजला आहे. चला मित्रांनो आता आहे ना आपण आता उतरून घेऊ आणि फोडी काढून ठेवू. तर मित्रांनो आपण आहे ना आता त्या टोप उतरून घेतल्या खाली. आता ह्या पा फोडी बाहेर काढतो. हे पा मस्त शिजलं आहे. हे पा एक नंबर शिजला आहे डांगर. हे बाबा काय लय गरम आहे. आता आहे ना डांगराच्या फोडी काढून घेऊ, आणि ह्या फोडी लय गरमात ती गार होते तोपर्यंत आपण आहे ना ह्या गोळ आहे ना गोळ बारीक करून घेऊ. आपण भुगा करून घेऊ गोळाचा, म्हणजे मग त्याच्यामध्ये मिक्स करून मग डांगर भाकरी बनवायच्या. ते पहा मित्रांनो आता आहे ना गुळ असा बारीक बारीक करून घ्यायचे. हे अख्खा गुळ फोडून बारीक बारीक करून घ्यायचा. मग ते आपल्याला त्या डांगरांच्या याच्यामध्ये टाकायचे, मग त्या डांगरामध्ये मिक्स करायला लागेल. तर आता बारीक करून घ्यायचे. तर मित्रांनो हे पहा असं काढून घ्यायचा. त्या सगळं काढून झालं. ह्या पहा सगळ्या फोडी क्लिअर झाल्या. ह्या बाई इकडं कातडी काढून ठेवल्या ते, आणि ह्या बाई इकडं माल. ह्या बा एवढा माल भेटला आहे, एवढा झाला आहे म्हणजे बरं का. तर आता आहे ना पुढं काय काय करायचे. हां अजून ह्या पिळून घ्यायचे, त्याच्या गोळ बिळ घालून पीठ घालून मळायचे ना. असं आहे का, म्हणजे ह्या याच्यामध्ये हे पिळून घ्यायला लागलं का आता. आता मित्रांनो आता ह्या कसा पिळून घ्यायचे आणि कसा गोळ टाकायचे ते पाहू आपण. तर पाहू मित्रांनो हे असं टायलाचं कापड घेले, अर्धा टायलच फाडेल म्हणजे नवीन बरं का. आणि
मग त्याच्यामध्ये भरून असं पिळायचं म्हणजे पाणी सगळं खाली निघून जातं. पहा किती पाणी वाहतं याच्यात. हे पहा किती पाणी साचलं आहे बघितलं का. तर पहा आता सगळं पाणी निघून जातं याच्यातून. असं करायला लागतं. आता मित्रांनो आता आहे ना ह्या डांगराच्या फोडींचा ह्या आपण पिळून घेतला ना. आता याच्यामध्ये नाही का अर्धा किलो गुळे म्हणजे अर्धा किलोच होता ना. आता हे अर्धा किलो गुळेनं आखा टाकून द्यायचे. हे बा म्हणजे डांगर भाकर खायला आहे ना एकदम गोड झाली पाहिजे. हे बा सगळा टाकून दिला. आणि अजून आहे ना त्याच्यामध्ये तांदळाचा पीठ टाकायचे म्हणजे. आणि तांदूळ आपण त्याच्यासाठी कोणतं घेतलं ते इंद्रायणीचं तांदूळ घेतलं ते. इंद्रायणीचं तांदूळ म्हणजे ना एकच नंबर राहतं ती. आणि थोडा तिले वासही राहत आहे. त्यामुळं आपण ना ह्या डांगराच्या भाकरी बनवायसाठी ना इंद्रायणीचा तांदूळ घेतला ते. तर ह्या पहा आता गूळ मिक्स करून घेतो याच्यात. आणि मग लगेच तांदळाचं पीठ टाकून देऊ आपण. तर मित्रांनो इकडं पहा तांदळाचा पीठ इकडं आणला आहे. पण आपण त्या गूळ टाकला ना तरी किती पातळ वाटत आहे हे. त्यासाठी आपण आहे ना लगेच आता तांदळाचं पीठ टाकून घेऊ. तांदळाचं पीठ टाकून आपल्याला असा भाकरी होईल त्या मापानं पीठ टाकून घ्यायचे. म्हणजे मग लय आसाटचा बैल होता ना. मग आता पीठ मळून घ्यायचं असं. तुम्हाला माहिती आहे का डांगरीच्या भाकरी कशी करीत आहे ते. त्या मापाने असं करून घ्यायला लागत आहे. कालवून घ्यायचं एकदम व्यवस्थित. आणि कालवाय काय असं मागं पुढं पाहिजे रपारप कालवून घ्यायचा. हे पहा असा कालवून घ्यायचा. एकदम मिक्स झालं पाहिजे भारी. हे पहा आता सगळा गूळ डांगराच्या फोडीचा त्या माल आणि ह्या तांदळाचा पीठ एकदम एकजीव झाला पाहिजे. मग भाकर डांगराची एक नंबर होते. पहा मित्रांनो अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं. मित्रांनो आता पहा पीठ मळून झाला. पहा कसा एकजीव झाला आहे. पहा आणि आता आहे ना लगेच आपण काय करू भाकरी कराय सुरुवात करू. चला करायची ना सुरुवात. तर मित्रांनो हे पहा त्या मगाशी नाही का पाणी पिळून घेतलं त्या पाणी आहे. आणि ह्या त्या पीठ गूळ टाकून असा गुळ तांदळाचं पीठ टाकून असं झालं आहे. ह्या पाया टायला हा आहे ना कापड याची ह्या पहा असा पाणी टाकून असं करायला आहे. पहा आता असं पीठ पहा आता कशी भाकर तयार होते. पहा असं करायला लागत आहे. तर अशी भाकर तयार होते. पहा आता पहा भाकर थोडी मोठी झाली. पहा किती मोठी भाकर झाली. अशी डांगर भाकर बनवतात पहा. पहा आता हे भाकर आहे ना टाकली होती ती आता उलटी करून घेऊ. हे बघा उलटी पहा किती भारी दिसते पहा. आणि हे पहा इकडं आता हे दुसरी तयार होईल.
किती भारी भाकर झाली ही. हे लय भारी झाले. ह्या भाई एवढ्या भाकरी झाल्या तयार, डांगराच्या भाकरी. आता ही दुसरी अशी उचलायची, अशी तव्यावर नेऊन टाकायला लागत आहे. पा पा किती मेहनत करावं लागते या डांगर भाकरी बनवा. एक नंबर निघाली. हा बाई एवढ्या डांगर भाकरी झाल्या ते. मित्रांनो डांगर भाकरी बऱ्यापैकी करून झाल्या आणि त्या उरला होता ना पीठ, त्याच येत नाही. ह्या पाय का डांगर वडा करते, पीठ उरला ह्या पाय का, ह्या पाय डांगर वडा झालं ते. ये घेऊन पाहू का बरं. ए चटका झाले, गरम गरम आहेत ना, चटका बसला, मस्त झालं. पहा मित्रांनो तेच पीठ आहे डांगर भाकऱ्यांचा. असं करतं डांगर वडा. लय डांगर भाकरी झाल्या म्हणून म्हणलं मग चला थोडं डांगर वडे करू. हो का, डांगर वडा मस्त झाला. ते थोडा खाऊन बघितला, एकच नंबर आहे. तर मित्रांनो आता हे डांगर वडण डांगर भाकरी केल्यात ना, तर तुम्हाला खाऊन दाखवतो मित्रांनो. हा डांगर वडा आहे ना, लय एक नंबर. डांगर वडा लयच एक नंबर झालं ते. हा डांगर भाकर, डांगर भाकर लय एक नंबर झाले. लय डांगर भाकरी गोड होत्या ते मित्रांनो. तुम्ही ना ही रेसिपी आहे ना कधी तुम्ही करून पहा, एक नंबर. डांगर वडा तर लयच भारी झाला तर डांगर भाकर लय एक नंबर झाले. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवाय आम्हाला ना थोडी मदत होते मित्रांनो. तर चला मित्रांनो आता हा व्हिडिओ संपायचं. चला धन्यवाद.